नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये आज आपण तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तिसरे प्रकरण आहे पृथ्वी आणि जीवसृष्टी. आपल्या सर्वांना अनेक प्रश्न पडतात. आपणाला पाणी कुठून मिळते? आपले घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे? श्वासोच्छ्वास करण्यासाठी आपल्याला कोणत्या वायूची आवश्यकता असते आणि तो आपल्याला कुठून मिळतो? पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते? असे बरेचसे प्रश्न आपल्या मनात असतात. या प्रश्नांची जर आपण उत्तर शोधायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की या सर्व गोष्टी आपल्याला पृथ्वीवरूनच मिळतात. परंतु या पृथ्वीवर निर्माण कशा झाल्या याचा अभ्यास पृथ्वी आणि जीवसृष्टी या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. प्रथम पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जर विचार केला तर काही भागात आपल्याला जमीन दिसेल तर काही भागात पाणी दिसते. पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते. जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व आहे. पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य हा कारणीभूत असतो. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. जीवावरण हे इतर तीनही आवरणांमध्ये दिसून येते. यानंतर सर्वप्रथम आपण शिलावरणाची माहिती बघूया. पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे. ते माती व खडकांचे बनलेले आहे. आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकाचे थर पाहतो. कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार आपल्याला दिसतो तर कोठे ओसाड, जमिनीवर वाळूच वाळू असते. कोठे जमीन पिकांनी तर कोठे झाडांनी झाकलेली असते. काही ठिकाणी झाडांच्या मुळाशी भरलेल्या मातीचे खोलवरचे थर दिसतात तर काही ठिकाणी झाडांच्या मुळाशी दुभंगलेले खडक दिसतात. काही ठिकाणी पर्वतांचे उतार असतात तर कोठे खडकांचे उंचच्या उंच सुळके दिसतात. पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे. या पाण्याखालीही शिलावरण असते. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. जमिनीचा सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही. ती 7 खंडांमध्ये विभागली असून ते आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया या नावांनी ओळखले जातात. आशिया हा सर्वात मोठा खंड आहे तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. पृथ्वीवर जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नाही. तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. त्यांना भूरूपे म्हणतात. मैदान, टेकडी, डोंगर इत्यादी भूरूपे तुम्ही चित्रात पाहू शकता. त्याचबरोबर पर्वत, खिंड, दरी, डोंगर, टेकडी, मैदान, बेट, पठार ही सर्व भूरूपे आहेत. भूरूपे म्हणजे जमिनीचा विशिष्ट आकार होय. यानंतर जलावरण म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी बहुतांश पाणी महासागरांमध्ये सामावलेले आहे. महासागरामधील पाणी खारे असते. अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर हे 5 महासागर आहेत. महासागर व जमीन
यांच्या सीमा भागाला सागरतट किंवा किनारपट्टी म्हणतात. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ, समुद्र किंवा ज्याला आपण सागर म्हणतो, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी जलरूपे हे महासागरांचे भाग आहेत. जमिनीवरून वाहणारे पाणी. पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. यांचे पाणी खारे नसून गोडे असते. त्यांना ओहळ, ओढा, नदी अशी नावे आहेत. या जलरूपांपैकी ओहळ सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी असते. ओहळ, ओढे जोडले जाऊन उपनद्या, नद्या बनतात. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचावरून खाली पडते, तेथे धबधबा तयार होतो. नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात. सरोवर. जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. लहान जलाशयाला तळे म्हणतात. हिमस्वरूपातील पाणी. थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात. अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षा होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्याचा बर्फ बनतो. असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो. जमिनीच्या उतारावरून हे थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात. त्यांची हिमनदी बनते. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग म्हणतात. भूजल. जमिनीवरील थर. जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप साचलेले पाणी असते, त्याला भूजल म्हणतात. हे भूजल विहिरी, कूपनलिका यातून उपसून बाहेर काढले जाते. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी मिळते. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. यानंतर पुढचा मुद्दा आहे वातावरण. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते, म्हणून ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरातच होतात. उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी
म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात. स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. तर संघनन. बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला संघनन म्हणतात. या क्रियेमुळेच पृथ्वीवरती पाऊस पडतो. पाऊस कसा पडतो? सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. हे मोठे थेंब जड असतात, त्यामुळे ते तरंगू शकत नाही. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओहळ, नाले, नद्यांमधून शेवटी समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते. हे पाणीही नद्यांना येऊन मिळते. बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संघननामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते. पाण्याचे बाष्पीभवन व संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. यालाच जलचक्र म्हणतात. नंतर शेवटचा मुद्दा आहे जीवावरण. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो, तर काही भागात वर्षभर उष्ण हवामान असते. कोठे उंच पर्वत तर कोठे मैदाने असतात. कोठे खूप पाऊस पडतो तर कोठे कोरडे वाळवंट असते. गोड्या पाण्याच्या नद्या असतात, तसेच खाऱ्या पाण्याचा महासागर असतो. किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो. महासागर किनाऱ्यापासून दूर अनेक किलोमीटर खोल असू शकतो. पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये असणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य दिसून येते. उदाहरणार्थ, ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल, आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातील झेब्रा किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत. हत्ती आणि सिंह हे उष्ण प्रदेशात आढळतात. अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतींमध्येही विविधता आढळते. सजीवांतील ही विविधताच त्या प्रदेशांचे वैशिष्ट्य आहे. पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीवर, पाण्यात व हवेत विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असतात. शिलावरण, जलावरण व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते. या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. या प्रकरणावर आधारित एक उपक्रम तुमच्यासाठी. वातावरणाच्या थरांविषयी अधिक माहिती मिळवा. या ठिकाणी हे प्रकरण संपलेले आहे. परिसर अभ्यास व इतर विषयांचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.